सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो नारायणी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। अंबा माते की जय। जय माता दी। साधकांनो, नवरात्रातल्या 5 माळा झाल्या। काल आपण स्कंद माता आणि ललिता देवी यांच्याबद्दल बघितलं। आज 6वी माळ देवी कात्यायनी। सलग 9 देव्या आहेत, नवदुर्गा रूप आहे। हे 9च्या 9 रूप ही उमाची पार्वतीची आहेत, हे लक्षात ठेवा। प्रथमं शैलपुत्रेती, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेती, कुशमांडेती, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेती, षष्ठं कात्यायनीच। कात्यायनी या देवीला 3 डोळे आहेत आणि 4 हात आहेत। तिच्या डाव्या हातामध्ये तलवार आहे आणि दुसऱ्या हातात कमळ आहे। तिचे उजवे हात वरदा मुद्रा म्हणजे वरदान देणारी आणि अभय मुद्रा। वरदा मुद्रा आणि अभय मुद्रा। तर वरदा मुद्रा म्हणजे वरदान देणारी आणि अभय मुद्रा म्हणजे भीती, परोपकार आणि संरक्षणाचे प्रतिनिधित्व करणारी अशी ती अभय मुद्रा। 4 हात आहेत। कपाळावर तिच्या अर्धचंद्र आहे आणि तिचं वाहन सिंह आहे। सिंहावर बसून ती भक्तांच्या संरक्षणा करता येते। हे 6वं रूप कात्यायनीचं। 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते। योग साधना करणाऱ्या साधकाचं मन आपण पहिल्या माळेपासून बघतोय। अनेक चक्र फिरत 6व्या दिवशी योग साधना करणाऱ्या साधकाचं मन हे आज्ञा चक्रामध्ये स्थिर होतो। योग साधनेमध्ये या आज्ञा चक्राला अतिशय महत्त्व आहे, विशेष महत्त्व आहे। कारण या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनी देवीच्या चरणी आपलं सर्वस्व वाहून देतो। परिपूर्ण आत्मदान। परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या साधकालाच ही देवी सहजपणे दर्शन देते। ही देवी दर्शन देते असं नाही, पण परिपूर्ण आत्मदान। परिपूर्ण आत्मज्ञान हा शब्द फार महत्वाचा आहे। समर्पण ही भावना अतिशय महत्वाची आहे। परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या साधकाला, भक्ताला ही देवी सहजपणे दर्शन देते। मंत्र सामर्थ्यामध्ये सुद्धा परिपूर्ण समर्पण त्या मंत्र साधनेत केलं असता ते मंत्र तात्काळ सिद्ध होऊन तुम्हाला मदत करतात। परिपूर्ण आत्मज्ञान, परिपूर्ण समर्पण। दुर्गेचं नाव
कात्यायनी कसं पडलं, चंद्रघंटेचं कसं पडलं ते आपण बघितलं, स्कंदमातेचं कसं पडलं ते आपण बघितलं, शैलपुत्रीचं कसं पडलं ते आपण बघितलं. मग या कात्यायनी देवीचं कात्यायनी हे नाव कसं पडलं? कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते, त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. कत या ऋषींना झालेल्या मुलाचं नाव कात्य. या कात्याच्या गोत्रातच महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. कत, कात्य आणि कात्यायन तिसरी पिढी आहे. आणि या कात्यायनाने अनेक वर्ष भगवतीची, अंबेची, देवीची कठोर अशी तपश्चर्या केली. कशा करता? या कात्यायनाने अघोर अशी तपश्चर्या केली, अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येचं कारण जे होतं ते म्हणजे भगवतीने त्यांच्या घरात जन्म घ्यावा अशी त्यांची प्रचंड इच्छा होती. आणि भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढू लागला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी मिळून आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केलं. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वात प्रथम पूजा केली, म्हणून या देवीला कात्यायनी देवी असं संबोधन मिळालं. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनांच्या घरी जन्म घेतला. अश्विन कृष्ण चतुर्थी म्हणजे पौर्णिमेनंतर येणार आहे. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस या भगवतीने कात्यायनांच्या घरी पूजा स्वीकार केली आहे. दशमीच्या दिवशी या देवीने महिषासुराचा वध केला अशी एक कथा पुराणांमध्ये आहे. कात्यायनीची पूजा ही अमाप फलदायक आहे. कालिंदी नदी, यमुना किनारी भगवान श्रीकृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी गोपिकांनी याच देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचं रूप जे आहे ते अत्यंत तेजपुंज आहे. मी मगा सांगितल्याप्रमाणे तिला 4 हात आहेत. उजव्या बाजूचा वरचा हात हा अभयमुद्रित आहे, म्हणजे भीतीपासून संरक्षण देणं ही अभयमुद्रा आहे. आणि खालचा हात ही वरमुद्रा आहे. उजव्या हाताचा वरचा हात, 4 हात आहेत या देवीला. वरच्या हाताने ती अभय देते आहे आणि खालच्या हाताने वर प्रदान करते आहे. आणि डाव्याकडचा हात, डावे जे 2 हात आहेत त्यातल्या एका हातामध्ये तलवार आहे, म्हणजे दृष्टांचा संहार करणं हे उद्दिष्ट. आणि खालच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे. हिचं वाहन सिंह आहे.
हिची उपासना केल्याने मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 फळांची सहज प्राप्ती होते. तो इहलोकात राहू नये म्हणजे मृत्यू लोकात राहू नये, अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त करून घेतो ते कात्यायनीच्या उपासनेमुळे. जो व्यक्ती या कात्यायनीची मानस पूजा करतो तो रोग, भय, दुःख आणि संताप यापासून मुक्त होतो. या देवीची मानस पूजा केल्याने रोग, भय, दुःख आणि संताप याच्यापासून मुक्तता मिळते. 7 जन्माचं पाप नष्ट करण्यासाठी, 7 जन्माचं, एका जन्माचं नाही, 7 जन्माचं पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणं हे आवश्यक मानलेलं आहे. दुर्गा देवीच्या, कात्यायनीच्या देवीचं पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. कात्यायनीच्या देवीला मध अतिशय प्रिय आहे. कात्यायनी देवीला मधाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. म्हणून कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये, तिच्या नैवेद्यामध्ये मधाचा आवर्जून समावेश करावा असं सांगितलं आहे. देवीला ज्याप्रमाणे मध प्रिय आहे त्याचप्रमाणे कात्यायनी देवीला मालपुआ पण अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे मालपुआ पण देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा. देवीचं महत्व, देवीचा उपासना केल्याने भक्तांमध्ये शक्तीचा संचार होतो आणि या भक्तीपासूनच शक्ती निर्माण होते. या देवीने, तिची उपासना केल्याने भक्तीपासून शक्तीचा संचार होतो आणि साधक शत्रूंचा नाश करू शकतात. एवढं सामर्थ्य या देवीच्या उपासनेमध्ये आहे. याची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकट दूर होतात. कात्यायनीच्या पूजेनी सर्व प्रकारची संकट दूर होतात. अविवाहित मुलींचे लग्नाचे योग जुळून येतात. त्यांना योग्य वरही मिळतो. कात्यायनीच्या देवीच्या पूजनाने, उपासनेने रोग, शोक, क्लेश, भय या सगळ्यांचा नाश होतो. 6वी देवी आहे. कात्यायनी देवीच्या पूजा केल्याने, उपासना केल्याने सर्वात महत्वाचं म्हणजे भयाचा नाश होतो. भय दूर होतो, भयाचा नाश होतो, भय संपून जातं. कात्यायनी देवीला मध अतिशय प्रिय आहे. कात्यायनी मातेला मधाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. आणि मध जर कात्यायनी भगवतीला अर्पण केला तर त्या साधकाचं व्यक्तिमत्व उजळून निघतं. धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय की तिचे 4 रूप, 4 हात आणि तिचं तेजस्वी रूप
याची व्यवस्थित पूजा केली आणि यांना शरण आलं तर तो अभय देणारा हात कायम स्वरूपी त्या साधकाच्या पाठीमागे असतो. म्हणजेच भयापासून मुक्ती मिळते. कात्यायनी देवीचा सर्वात प्रिय रंग जर कुठला असेल तर तो लाल आहे. हा तिचा आवडता रंग आहे. या पण देवीला गुलाबाचं फूल आवडतं. तिला ते अर्पण करणं हे शुभ मानलं गेलं आहे. कात्यायनी देवीला गुलाबाचं फूल वाहिल्याने देवी प्रसन्न होते असा एक समज आहे किंवा असं म्हणतात. कात्यायनी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये जे कोणी सप्तशती वाचत असतील त्यांच्या लक्षात येईल की सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख हा महिषासुर मर्दिनी असा केल्याचं सांगितलं आहे. कात्यायनी देवीचं चतुर्भुज स्वरूप आहे आणि या चतुर्भुज स्वरूपाने महिषासुराचा नाश केला. देवीच्या एका हातामध्ये तलवार म्हणजे खड्ग आहे. कात्यायनीचं जे स्वरूप आहे, आता तिच्या तेजस्वी चेहऱ्याबद्दल बघा. दयाळू माता आहे, ती आई आहे. तिचा चेहरा दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना नेहमी पूर्ण करण्याकरता सज्ज असतो. या देवीचं पूजन कसं करावं तर देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचं पूजन करताना गंगाजल, कालवा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. कात्यायनीच्या देवीच्या मंत्राचा जप करावा. कात्यायनी देवीचं पूजन केल्यानंतर तिचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं यथाशक्ती आणि यथासंभव असा जप करा. मंत्र तसा अवघड नाहीये, पण मी कालही तुम्हाला एक मंत्र सांगितला, परवाही एक मंत्र सांगितला, आजही एक मंत्र सांगतो. पण या कुठल्याही मंत्राचं अनुष्ठान करताना, जप करताना आपले सद्गुरू किंवा आजूबाजूला ज्ञात असलेली व्यक्ती त्या सगळ्यांच्या सल्ल्याने याचा जप करावा. कंचनाभा वराभयम पद्मधरा मुकुटोज्ज्वलम स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते. कंचनभा वराभयम पद्मधरा मुकुटोज्ज्वलम स्मरेमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते या मंत्राचा जप करावा. हा एक प्रभावशाली मंत्र आहे. कात्यायनी देवीच्या पूजनाचा अनंत लाभ होतात. दिल्लीच्या छत्रपूर येथे कात्यायनी देवीचं पीठ जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे. असं एक कथा आहे आणि त्या कथेनुसार भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांनी सुद्धा कात्यायनी देवीचे पूजन केले होते. मी मगा सांगितलं की ब्रजमंडळातील गोपिकांनी सुद्धा श्रीकृष्ण पती मिळावा
म्हणून कात्यायनी देवीचं पूजन केलं होतं. देवीला अवतार धरण्यामागचा मुख्य उद्देश, आतापर्यंत शैलपुत्री झाली, ब्रह्मचारिणी झाली, चंद्रघंटा झाली, कुष्मांडा झाली, स्कंदमाता झाली. मग कात्यायनी देवीच्या अवतार धरण्यामागचा मूळ उद्देश ती म्हणजे धर्माची पुनर्स्थापना करणे, साधकांना संरक्षण देणे, हा महत्वाचा उद्देश आहे. कात्यायनी देवीच्या पूजनाने सुयोग्य असा जोडीदार प्राप्त होऊ शकतो. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. भाविकांना सुख समृद्धी प्राप्त होते, अशी एक मान्यता आहे. कालच्या विवेचनामध्ये दशमहाविद्यांबद्दल माझा शब्द आला होता. तर दशमहाविद्यामधील भुवनेश्वरी देवी आहे आणि त्या सप्तकोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत. दशमहाविद्या या देवीजवळ काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था आहेत. मी हे मुद्दाम सांगायचं कारण असं आहे, मला काहींनी दशमहाविद्याबद्दल फोन करून विचारणा केली, म्हणून मी अतिशय थोडक्यात सांगतोय की दशमहाविद्या म्हणजे काली तत्वापासून ते कमला तत्वापर्यंत 10 अवस्था आहेत. त्यातून अव्यक्त देवी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे रूप धारण करू शकते. हे दशमहाविद्या आहे. प्रलयकाळी कमलापासून म्हणजे व्यक्त जगापासून क्रमाक्रमाने लय पावून काळी या मूळ स्वरूपात बदलते. यामुळे दशमहाविद्यांना काळाची जन्मदात्री असं म्हणतात. आपल्याला दशमहाविद्यांबद्दल बोलायचं नाहीये. कधी आपला प्रसंग आला तर या दशमहाविद्यांबद्दल मी तुम्हाला निश्चितपणे सविस्तर सांगेन. आजचं आपलं जे आहे ते कात्यायनीचं आहे. कात्यायनांच्या घोर तपश्चर्येमुळे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या तेजाच्या काही अंशापासून निर्माण झालेली देवी म्हणजे कात्यायनी. काय आहे बघा ना, तिच्या रूपाकडे बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की तिचं मुखकमल दयाळू आहे. बर 4 हातांमधलं वैशिष्ट्य पण बघा कसं आहे. 2 हातांमध्ये एक हात अभय देतोय, एक हात वर देतोय. बर हे दोन्ही हात उजवे आहेत आणि डाव्या हातामध्ये एका हातात कमळाचं फूल आहे तर एका हातात खड्ग म्हणजे तलवार आहे. चेहरा शांत, प्रसन्न आणि दयाळू आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म वर्णन करायचा प्रयत्न केला तर ही कात्यायनी देवी खरोखर मनोकामना पूर्ण करून अभय प्राप्त करून देणारी आहे, वरप्रदान करून देणारी आहे. आणि तुमच्यातल्या असलेल्या असुर नकारात्मक अशा शक्तीचा संहार करण्याकरता तिच्या हातामध्ये खड्ग पण आहे.
एकाग्र चित्तेने मन एकाग्र करून कात्यायनीची मनपूर्वक सेवा करा, उपासना करा. आवर्जून तिला लाल फूल वाहा, गुलाबाचं फूल वाहा, तिला मधाचा नैवेद्य दाखवा, तिला मध अर्पण करा. ही भगवती, ही मैया, ही माता तुमच्या सर्व इच्छा सर्व कामना पूर्ण करोत आणि सर्व भयापासून सर्व संकटापासून तुम्हाला मुक्त करो अशी तिच्या चरणी मी प्रार्थना करतो. नेहमीप्रमाणे आजचं कात्यायनीचं विश्लेषण संता संता आपण आरती म्हणू दररोजच्या प्रमाणे. अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भवते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो, उद कारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो तृतीयेचे दिवशी बाईल शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरवित आंबा सुंदर दिसेलिला हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी आंबे प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्य पाद्य पूजन तुझला भवानी स्तविता हो, रात्रीच्या समयी करीती जागरण हरिकथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडिता हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, उद बोला उदो षष्टीयेचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो, घेऊनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एका अर्पियता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुला हो, उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो, सप्तमीचे दिवशी सप्तशृंगी गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो, भक्त संकटी पडता झेडून घेसी वरचे वरी हो,
उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो. सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो. स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो नवमीचे दिवशी नवा दिवसाचे पारणे हो. सप्तशतीचा हो महावन सद्भक्ते करुणी हो. षडश अन्नेने विद्यासी अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो दशमीचे दिवशी अंबा निघे सिंह लग्नी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे आंबेत्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादी राक्षसा किती मारी सिरणी हो. विप्रा रामदास आश्रय दिधला तव चरणी हो. उद बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उद कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उद बोला उदो बोल अंबा मात की जय. जय माता दी.